नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री राणा प्रताप पाटील लिखित कादंबरी वंगाळ. प्रकरण 12. थोरात दादाच्या झगमगीत बंगल्यावर मोठ्या हॉलमध्ये पार्टीच्या लोकांची बैठक बसली होती. गावच्या मराठवाड्यापासून ते खाली चांभार गल्लीपर्यंत थोरात दादांच्या बंगल्यावर बैठकीला लोकांची गर्दी असे. आमदारकीला धडक घेतलेले दादा कोचावर शोभत होते. अंगात पांढरा कुर्ता व पांढरा पायजमा, पांढऱ्या कुर्त्यावर काळे जॅकेट चढवले होते. बाजूलाच पानाच्या विड्याची चांदीची चंची. जिल्ह्याच्या राजकारणात एक नावाजलेलं नाव म्हणजे थोरात दादा. गावचे सरपंच, जाधव वस्ताद, कुंभार मास्तर, रफिक चाचा ही मंडळी नेहमीचीच उपस्थित. घटकाभरापूर्वी दादांनी सगळ्या बैठकीसमोर पोलीस चौकीत शेख फौजदारांना टेलिफोनने संपर्क केला होता. हे सगळ्यांनी ऐकलं होतं. त्यामुळे सूर्याजीरावांसोबत आज जो प्रकार घडला होता तो सगळ्यांना समजला होता. पण कोणीच काही बोलत नव्हतं. तेवढ्यात धाडस करून जाधव वस्ताद बोलले, दादा, सूर्याजीरावांच्या मागं ही काय भोग लावली ती? सकाळच्या पारी त्या सूर्याप्पानं हत्तीसारखा दांडगा बैल मारला आणि मगाशी त्यासने हवालदारांनी चौकशीला नेलं. कारण काय समजायला मार्ग नाही बघा. कारण काय असायचं आहे तवा वस्ताद? ह्यावेळी बी अण्णा पाटीलच की. सरपंच म्हणाले. इतक्यात रफिक चाचांनी मध्येच तोंड घातले. सरपंच, मागल्या वेळी ग्रामपंचायतीला तुम्हाच तरी काय वाईस ताप दिला हवी त्यांनी? काय करायचं रफिक चाचा? दर पंचवार्षिक निवडणुकीत गावाला एका बाजूला दादा तर दुसऱ्या बाजूला अण्णा अशी दुहेरी लढतीची चुरस असे. गतवर्षीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये थोरात दादांच्या 6 जागा तर अण्णा पाटलांच्या 5 जागा असा कौल नागवाडी गावातल्या नागरिकांनी दिला होता. ज्या गटाला जास्त मताधिक्य व ज्यांच्या जास्त जागा निवडून आल्या असतील त्यांचा सरपंच होई. व झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्जेराव चव्हाण हे सरपंच झाले होते. पण सरपंच ठरावाच्या वेळी अण्णा पाटलांनी बाहेरगावची लोक त्यामध्ये सामील करून गोंधळ घातला होता. पण व्हायचं तेच झालं. ठरावात थोरात दादांच्या गटाचा सरपंच सगळ्या गावाने निवडला. त्यामुळे अण्णा चिरडीला आले. त्यांनी सर्जेराव चव्हाण यांना बराच विरोध केला आणि आत्ताही 1-2 महिन्यावर नागवाडी गावची पंचवार्षिक निवडणूक जवळ आलेली होती. राजकारणाविषयीच्या अशा बऱ्याच चर्चा बैठकीत सुरू असताना सूर्याजीराव आणि त्यांच्या पाठोपाठ तात्या व शिरपा बैठकीत हजर झाले. त्यांना बघून थोरात दादांनी त्यांचं बैठकीत स्वागत केलं. ये सूर्याजी, बस. कवाशी आलास? सूर्याजीरावांनी आत येतात दादांच्या पायाला स्पर्श केला. दादांनी पाठीवर सौम्य थाप टाकली. सूर्याजीराव दादांच्या जवळच खाली बसले. शिरपा व तात्या एका बाजूला उभे राहिले. सूर्याजीरावांच्या येण्याने बैठक सामसूम झाली. बैठकीतल्या प्रत्येकाचा पोलीस चौकीत काय घडलं, अण्णांनीच हा प्रकार घडवून आणलाय का, या गोष्टी जाणून घ्यायची उत्सुकता होती. बैठकीला उपस्थित असलेली मंडळी सूर्याजीराव काय बोलणार या आशेनेच त्यांच्याकडे बघू लागली. अरे सूर्याजी, काय विचारत्या ती दादा? बोल की घडाघडा रे. संयम ठेवून कुंभार मास्तर सूर्याजीरावांना म्हणाले, मास्तर, आता काय सांगायचं तुम्हासने? शंकर महादेवानं आमच्या मागं हे काय लावले या काय ठाव. दिवसाबरोबर हौशा गेला आणि कवाच नाही ते आम्हाला आज पोलीस चौकीची पायरी चढायला लागली. पण सूर्याजीराव, म्या काय म्हणतो, काय कारण म्हणून तुम्हासनी चौकीला घेऊन गेल्यात ते तरी सांगा. सरपंचांनी प्रश्न केला. सरपंच, तुम्हासनी गावचं राजकारण काय नवं आहे होई? सूर्याजीराव म्हणाले. म्हणजे? सरपंचांनी प्रश्नार्थक विचारलं. आपल्या दादू पैलवानानं त्या सौंदर्याच्या पांड्याला हंटला नाही होई, म्हणून अण्णा पाटलांनी त्याला घेऊन जाऊन तक्रार दाखल केली. मग पुढं काय झालं? कुंभार गुरुजी मध्येच म्हणाले,
पुढं काय होणार आहे मास्तर? दादानी त्या शेख साहेबाला टेलिफोनवरनं आम्हासनी सोडायला सांगितलं. बैठकीला सगळा प्रसंग समजला होता. प्रत्येकाच्या मनातली शंका मिटली होती. बैठक शांत झाल्यावर थोरात दादांनी बैठकीसमोर एक खोचक प्रश्न केला. त्यांना समोर येणारी गावातली पंचवार्षिक निवडणूक भेडसावून काढत होती. जाधव वस्ताद, तुम्ही सांगा, सूर्याजीवर तक्रार कशापायी दाखल झाली? दादूनं पांडाला मारलं म्हणून शान. जाधव वस्ताद म्हणाले. कशापायी मारलं? वैरण चोरत होता म्हणून. मग चूक नसताना सूर्याजीनं दादूची तक्रार दाखल झालीच कशी? थोरात दादांच्या या आडव्या बोलण्याने बैठकीत संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे कोणालाही काहीही बोलता येईना. सूर्याजीरावानं पोलीस चौकीत शेख फौजदारांचे शब्द हटवले. अण्णांनी पोलीस पाटील या पदाच्या जीवावर तक्रार दाखल केली आणि ते त्यांनी थोरात दादांना बोलून दाखवले. तेव्हा दादा म्हणाले, जाधव वस्ताद, ऐकू आला का सूर्याजीचं? हेच सांगायचा तुम्हासनी आटापिटा करतोय आम्ही. पद आणि सत्ता असेल तरच प्रत्येक गोष्ट साध्य होती. म्हणजे तुम्हासनी म्हणायचं काय हाय? शिरपा धाडस करून म्हणाला. म्हणजे गावात आपली सत्ता पाहिजेल आणि दबाव बी. थोरात दादा थोडक्यात पण सगळं बोलून गेले. त्याने बैठकीसमोर गावच्या निवडणुकीत आपल्या गटाला मताधिक्य मिळावं आणि गावावर आपला हच्चा राहावा हे स्पष्ट केलं. दुसऱ्यांदा चहाचे घुटके घेऊन बैठक उठली. सगळ्यांची आपापल्या मार्गाने पांगापांग झाली. सूर्याजीराव सुद्धा पोलीस चौकीतून आल्यापासून वाड्याकडे परतले नव्हते. आई आणि हिरा काळजी करणार हे त्यांना माहीत होतं, म्हणून ते वाड्याकडे आले. वाड्यात येऊन लाकडी कमान पाट्याच्या झोपाळ्यावर बसले. हिराबाईने आज जाऊन त्यांना पाणी आणून दिले. समोर उभ्या असलेल्या आईच्या व हिराच्या चेहऱ्यावर हे स्पष्ट दिसलं की त्यांनी रडून रडून वाडा डोक्यावर घेतला असणार. त्या दोघी प्रश्नांचा भडीमार करणार इतक्यात सूर्याजीराव स्वतःच बोलले. दोघी बी शांत व्हा आधी. मी हाय ठीक हाय. आपल्या पैलवानानं त्या पांडाला मारलं म्हणून अण्णा पाटलांनी माझ्यावर बी आणि दादूवर बी तक्रार दाखल केली होती. बाकी यात काय पण नाही. मग तुम्हास न्यायला दारापुत्र पोलीस आलंच का? हिरामध्येच बोलली. अगं शाने आहेस काय? तक्रार दाखल झाल्यावर काय सोडते आली होई? चौकशी करणारच की. दालना बायकोचं चाललेलं बोलणं म्हातारी शांत ऐकत होती. अण्णांच्या सारख्या ताप देण्याने आपल्या सूर्याजीला त्रास होतोय हे तिला समजून चुकलं होतं आणि त्याच संतापाने ती सूर्याजीरावांना म्हणाली. सूर्याजी, त्यांना समोरचा तू कवा बसवणार आहेस? इल माल तेव तुझ्या अणवाय तुया एकदा तर त्याचा सोक्ष मोक्ष लाव बघू. सूर्याजीरावांची आई म्हातारी झाली होती खरी, पण तिला त्यांना होणारा त्रास जाणवत होता. सूर्याजीराव शांत राहिले. त्यांना माहीत होतं हा आपला पेशा नाही. गाढव लात मारणार हे माहीत असून पण त्याच्या मागे जाऊन उभा राहायचं नसतं हे ते ओळखून होते. नागवाडीत पंचवार्षिक निवडणुकींचं वारं वाहत होतं. गावात सत्तेत काँग्रेसचे विरोधी गट, शेतकरी कामगार पक्ष असे दोन पक्ष कार्यरत होते. त्या दोन पक्षातच गावात निवडणुकीची चुरस असे. पण गावच्या राजकारणात सूर्याजीरावांना तीळ मात्र रस नव्हता. त्यांचे एकच उद्दिष्ट होते, दादूला मोठा पैलवान करणे व वारसाने चालत आलेल्या शेतीत घाम गाळून पीक जोमाने आणणे. दादू पण आता पुऱ्या मापाचा पैलवान झाला होता. त्याच्यावर सूर्याजीरावांचं चांगलंच लक्ष होतं आणि म्हणूनच ते सगळेच कोल्हापूरला रवाना झाले. सकाळच्या रेल्वेने कोल्हापूरला येऊन दादूच्या तालमीत आले व दादूची वाट बघत तालमीतच बसून राहिले. दादू सकाळचा व्यायाम करून तालमीपासून जवळच असलेल्या हायस्कूल शाळेच्या मैदानात पळायला गेला होता. त्याच्याबरोबर तालमीतील बरेच पैलवान होते. मैदानातला व्यायाम संपवून सर्वजण तालमीत परतले. तालमीत आलेल्या आपल्या आबांकडे बघून दादूने त्यांना वाकून नमस्कार केला.
आठवड्यातून सूर्याजीरावांचे 1-2 हेलपाटे कोल्हापुरात तालमीत असायचेच. त्यामुळं दादूला ते नवीन नव्हतं. दादूने त्यांच्या हातात असल्या खुराक्याच्या पिशव्या घेतल्या आणि आपल्या लाकडी फिटीत त्या मोकळ्या केल्या. आज शनिवार असल्यानं तालमीत सर्वांना सुट्टी असायची. त्यामुळे वस्तात तालमीत येत नसत. त्यामुळे पैलवानसुद्धा जेमतेमच सराव करीत असत. खुराक ठेवून दादू पुन्हा आपल्या आबांच्या जवळ आला. त्यांना लागूनच पेटीवर बसला. सूर्याजीरावांनी दादूचा दंड दाबून बघितला. रट्टे चांगलेच मजबूत झाले होते. दादूने तयारी चांगलीच केली होती. पण सूर्याजीराव दादूला कधीही सांगत नसत. कारण तो कौतुकाने शेफारेल आणि तयारी कमी करेल आणि त्यामुळेच ते त्याला अजून काहीतरी कमीच आहे असं सांगत असत. दंड दाबून ते दादूला म्हणाले, दादू, अरे कसला सराव चालू आहे रे तुझा? दंडात रग हाय का काय तुझ्या? दादू काहीच बोलला नाही. आता जोर किस्त मारतोयास? 1000-1200 मारतोय. अरे खोळ्या, 1000-1200 गाव गावतंय होई. जरा व्यायाम वाढव. मान खाली घालूनच दादू बरं म्हणाला. त्याला आबाचा दरारा असल्यानं तो त्यांच्याशी जास्त बोलणं टाळत असे. सकाळपारी कच्च्या अंड्याचा रतीब चालू ठेव, म्हणजे ताकद वाढतीया. 4-5 तरी पेत जा. एवढं बोलून सूर्याजीराव उठले. बोलण्याच्या नादात बराच उशीर झाला होता. दादूला पाहून ते सुद्धा सुखावले. गावात झालेला पोलीस प्रकार दादूच्या काहीच कानावर नव्हता. सूर्याजीराव तालमीतून बाहेर पडून कोल्हापूर मिरज रेल्वेत बसले. रेल्वेत बसल्या सूर्याजीरावांना गावात मळ्यात काय घडलंय याची कल्पना नव्हती. दादू व सूर्याजीरावांच्या पांडलाच्या मारहाणीची तक्रार पोलीस चौकीला दाखल करून सुद्धा काही उपयोग न झाल्यानं अण्णा पाटलांचा राग अनावर झाला होता. म्हणून त्यांनी रोज वाड्यावर बैठकीला असल्या शिवा पाटलाला सांगून सूर्याजीरावांची जळण्याची गंजी पेटवून दिली. कडक उन्हाने वाळलेले जळण एका क्षणात जळून राख झाले. ते विझवण्याची पराकाष्ठा मळ्यात असणाऱ्या रेडकरनं केली, पण ती निष्फळ ठरली. कारण रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन शिवा पाटलाने हा कारभार केला होता आणि त्यामुळंच रेडकर व त्याच्या बायकोला आग विझवता आली नाही आणि जळणाची गंजी जळून खाक झाली. कोल्हापूरहून परत आल्या सूर्याजीरावांना अण्णांनी केलेला प्रकार समजायला वेळ लागला नाही. पण पुराव्याविना अण्णा पाटलांच्या दारात पाय ठेवणं योग्य नव्हतं. म्हणून त्यांनी थोरात दादांचा सल्ला घ्यायचं ठरवलं. त्यांची आई बोलली तसं त्यांना अण्णा पाटलांचा कायमचा बंदोबस्त करावा लागेल असा विचार त्यांच्या मनात घोळायला लागला. ते दादांच्या बंगल्यावर आले. दुपारची वेळ असल्याने जेवण खाणं उरकून दादा पलंगावर आडवे झाले होते. तेवढ्यात बाहेरून सूर्याजीरावांनी दादांना हाक मारली. झोपेतून उठून दादा बैठकीच्या खोलीत आले. सूर्याजीरावांना बघून म्हणाले, अरे सूर्याजी, का र, काय झालं? एवढा का घामाघूम झालायस? असं म्हणून गड्याला सांगून दादाने पाण्याचा तांब्या मागवला. उन्हातून आल्याने सूर्याजीराव तहानलेले होते. त्यांनी पाणी पिऊन तांब्या खाली ठेवला. बोल सूर्याजी, काय झालं? का आला होतास? दादा, त्या अण्णाचा बंदोबस्त कसा करायचा उठसूट माझ्याच मागं का लागलाय काय ठाव तो? गावात म्या मानानं जगतोय, कुणाच्या काडीला धक्का लावत नाही, मग मग माझ्या संगच का असं? सूर्याजीराव खजील होऊन दादांच्या जवळ व्यक्त झाले. सूर्याजी, शांत हो, शांत हो. काय झाले सांग मला. मी सांगतो तुला काय करायचं ते. दादा, अण्णा आणि म्या एकाच भावकीतलं, एकाच कुळातलं. मला वडलोपार्जित जमीन जास्त आहे हे तुम्हाला बी ठाव आहे. त्यासाठीच त्याला कसं नुसतं वाटतंय. माग माझ्या रानात बैल सुटली, आता जळणाची गंजी पेटवली. हे समजा ठीक आहे, पण म्या म्हणतो दादूचं बी त्याला का बघवना? मधी गावात कुस्ती मैदानात दादूवर नेटाक पार घातलं त्यानं.
जाऊन दे म्हणून दर येळा गप्प बसतोया, पण आता म्या गप्प नाही राहायचा. त्यासाठी तुमच्याकडे आलोया. थोरात दादांनी सूर्याजीरावांचं सगळं बोलणं ऐकून घेतलं. सूर्याजी, अण्णा पाटलांना गावात पद कोणतं आहे? पोलीस पाटील. त्याच पदाचा वापर करून त्यांनी तुझ्यावर पोलीस चौकीत तक्रार दाखल केली होती नव का? होय दादा. हा, मग म्या काय म्हणतोया, पदाचा उपयोग आणि गावात मागच्या वेळी 5 जागा निवडून आणल्यात म्हणून त्यांची ताकद गावात जास्त आहे. माझ्या काय डोसक्यात येईना दादा. अरे लेका, शाना हो जरा. येईल माल त्या रानात गाडून घेतो यास. मग काय करू? हानू होय अण्णाला? नाही नाही सूर्याजी, चुकीचा विचार करू नकोस. हाणामारी आपला पेशा नाही. मग मग येत्या 15 गावात पंचवार्षिक ग्रामपंचायतीची निवडणूक लागेल. हा, बरं, मग त्या निवडणुकीत आपलं पॅनल लावायचं. तुझ्या भावकीच्या गटातून तू उमेदवार लढवायची. आश्चर्याने बावचाळलेले सूर्याजीराव दादांकडे बघून म्हणाले, दादा, राजकारणातलं मला काय ठावं नाही आणि हे काय सांगायला लागलायचा मला? हितच तर चुकतोय सूर्याजी तू. गावात तुझी मान प्रतिष्ठा चांगली आहे. दादूसारखा एक चांगला नेटाक पैलवान तयार केलास तू, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस पक्षातनं तुला उमेदवारी मिळणार म्हणजे तुझा विजय निश्चितच. होय होय दादा, सगळं म्हणणं तुमचं ठीक आहे, पण आमच्या वार्डात अण्णा पाटलाचं चालतं या, म्हणून शांतर इतकी वर्ष जिंकून येते ती नव. सूर्याजी, दमदाटी करून कोण बी निवडून येईल. लोकांच्या भावना सांभाळून निवडून यायला पाहिजे. गोंधळलेल्या सूर्याजीरावांना अजून कोणत्याच गोष्टीचा उलगडा झाला नव्हता. थोरात दादांकडे ते बघतच राहिले. तू लई डोकं नको चालूस. म्या सांगतो या त्या पद्धतीने होऊ दे. तुला काय अडचण येणार नाही ही जबाबदारी माझी. म्या सबूत देतो, मग तर झालं. बरं, ठीक आहे, चलतो म्या, म्हणत सूर्याजीराव उठले आणि दादांच्या बंगल्याबाहेर पडले. जाणाऱ्या सूर्याजीरावांकडे बघून दादांच्या राजकारणी डोक्याला जरा विश्रांती मिळाली. कारण जिल्ह्याचं राजकारण करून सुद्धा गावात अण्णा पाटलांकडून वरचेवर होणाऱ्या अपमानाचा बदला, अण्णांची गावातली दहशत कमी करूनच घ्यायचा निर्णय त्यांनी जत्रेला पालखीसमोर भैरवनाथाच्या साक्षीने घेतलेला होता. आणि त्याची सुरुवात त्याने अण्णा पाटलांच्या भावकीत असणाऱ्या सूर्याजीरावांना त्याच भावकीत उमेदवारी देऊन करायचं ठरवलं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. जे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.